नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात तात्याराव पुंजाबा पवार यांच्या मराठी ग्रामीण संग्रहातली कथा. या कथासंग्रहाचं नाव आहे वणवा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात तात्याराव पवार लिखित नात्यातली सोयरेक. सोंगण्या दुपण्या आटोपल्या. रानशिवार ओस पडलं. उन्हाचा कहर वाढला. बकऱ्या कोकऱ्यावाले, गाई गुरं चारणारे गुराखी, आपापले गुराढोरं बकऱ्या कोकऱ्यांचे कळप घेऊन रानोमाळ ढाक उन्हात हिंडू फिरू लागले. बांधावरच्या वाळक्या गवतावर ही गुरं ढोरं बकऱ्या कोकऱ्या तोंड आपटीत फिरू लागले. खायला हिरवं गवत कुठंच नव्हतं. कुणी कुणी एखादा दर्दी गुराखी आपल्या जवळच्या लांब बांबूच्या कत्तीनं उंच झाडाचा हिरवा झाडपाला कापून गुराढोरा बकऱ्या कोकऱ्या पुढं टाकत होता. तर गावात लोक उन्हाची घराच्या पडवीला, सपरात, मारुतीच्या मंदिरात, मंदिराच्या पुढं झाडाखाली पारावर झुळका पेत पडू लागली. उन्हाचा उकाडा वाढत होता. जमीन तव्यासारखी तापली होती. वाऱ्याची कुठूनशी एवढीशी झुळूकही येत नव्हती. गरम झाड्या मात्र येत होत्या. एवढ्या दुपारच्या कडक उन्हात राघू सखूला म्हणाला, "ये पाय, मी दोंडो अण्णाकडनं ते कपाशी उपटायचं लाकूड घेऊन येतो. उद्या सकाळच्याला कपाशीच्या पाळ्याट्या उपटायला लागतो. कशा तरी 4-8 दिवसात पाळ्याट्या उपटून होऊन जाईन. मग नांगर टाकावं लागन म्हणलं." तशी सखू म्हणाली, "आता बाहेर ऊन काय म्हणतंय ते दिसत नाही का हो तुमासनी? ऊन बाहेर तोंड काढू देईना. कुणी कुत्रं बाहेर पडना, तुमासनी कसं कळत नाही व? लाकूडच आणायचंय ना, मग 700ला जावा की त्यांच्याकडं. आता उन्हाची समधे डुलका घेत पडले असते नवं का व? आता नांगरच टाकायचा तर मग पळाट्या उपटायचे तरी कशा पाहिवं? चट नांगाटीत पडतीन. सरपण काडीवाले नेतीन की येऊन सनी. दुनून कुटाना कशा पाय करता व? जरा उन्हाचं पाडा बरं." त्यावर राघू म्हटला, "अगं धोंडे अण्णाकडनं ते लाकूड कोणी बी घेऊन जाते आलं, मग लांबलं का आपलं काम? आणि नांगरट झाल्यावर बी तर पळाट्या येचूनच काढाव्या लागतील ना. त्यापरी सातापासून उपटून घेतो. रोज वजे वजे आणि फास घालून घरी घेऊन येतो. पानकळ्यात कामं येतील ना जाळणाला. अजून पालकाट्या तोडायची आहेत, त्या बी वाळत्याल. जळणार काम येतील पानकाळ्यात. सरपण काडीची वणवण होणार नाही तुपली." त्यावर सखू काय बोलणार? ती गप बसली. राघूनं तिला बोलायला जागाच ठेवली नाही. तरी पण ती बोललीच, "अव एवढा उन्हात तानाचा नागा जाऊत कोणाच्या घरी. सांच्याला थड्यात आहे मला जा म्हणते. आताच्या उन्हाचं जरा अंग टाका बरं वाईच." तसा राघू म्हणाला, "बरं बाई टाकतो अंग." असं म्हणून तिथंच लोडाकला. लगेच घोरायला बी लागला. संध्याकाळ झाली. जरा थंडवा पडला. गावात वर्दळ सुरू झाली. मारुतीच्या देवळापुढं दर्शनाला येणाऱ्या जाणाऱ्याची गर्दी जमली. राम राम श्याम श्याम सुरू झालं. इकडल्या तिकडल्या गप्पा टप्पा हासी मजाक मस्करी रंगू लागल्या. बिडी काडी तंबाखूची देवघेव होऊ लागली. खळ्याकडे जाणारे येणारे राम राम श्याम श्याम करायला लागले. खळ्यातले ढेपीचे खुराक पाणी आटपत आले. राघून बी धोंडू अण्णाकडनं पळाट्या उपटायचं लाकूड आणून ठेवलं. सखूनं ढेपीचं टोपलं दिलं. टोपलं घेऊन तो वाडग्यात गेला. बैलांना ढेप देऊन चारा पाणी करून घरी आला. जेवण वेळ झाली होती. जेवण खाणं करून राघूनं हातरुणावर अंग टाकलं तर तिकडं सखू आणि मीना पडवीत पडल्या. मीनाला झोप लागली. सखू उठली, राघूजवळ आली आणि त्याच्या कानी लागली. "अव, म्या काय म्हणते? डोळा लागला होता वय?" सखू म्हणाली. तसा राघू म्हणाला, "नाही बा, काय ते बोल की." "अव, पोरीचं काय ध्येन येतं का म्हणलं?
तिच्या बरोबरीच्या पोरींची लगीन होऊन सिनी 5-5, 6-6 महिने झालेत ते. पोर तोंडानं म्हणून का हो? तुम्हासनी कळत कसं नाही व? दिवाळीपासून मागं पुढं चाललंय ते लग्नाचं. तुम्ही तुमच्या बहिणीच्या भरोश्यावर बसला आणि आता तुमची बहीण करते तुम्हासनी दसरा, दिवाळी, काय उन्हाळा, या बोटाचं त्या बोटाव. आता ती तुमची बहीण आहे म्हणा, पण मपलेसनी काय त्यांचा भरोसा दिसत नाही व. तुम्ही काय बी म्हणा. अव त्यांची पोराची जात आहे ती. आपली पोर आहे पोर म्हणलं. त्यांना आणखीन 4 वर्ष बी पोराचं लगीन नाही केलं तरी बी चालतंय व. पण आपली लेकीची जात आहे व. लोक उगीच कुचू करायला लागते आणि ते आणि करत बी असतील. लोक काय तोडामोरं गोर बोलतात आणि पाठमोरी कुचनिंदी करतात. नुसतं देखणे द्यावा दंडवत नाही का, असंच असते की लोकांचं. जरा काम करणं बंद करा आणि फाटाच्याला जा तुमच्या बहिणीकडं. म्हणो बाई आमासनी गुंतवून ठेवलंय, आमासनी धड दुसरीकडं पाहता बी येईना आणि तू बी लग्नाची तारीख काय पक्की करीना. उद्याच्याला पानकाळा डोसक्यावर घालाय, शेतीची कामं पडलीत म्हणावं. तशी ती पुढे म्हणाली, ऐकलंय का व? का झोप लागली तुम्हासनी? काय म्हणावं बाई या माणसासनी. मपल्या जीवाचा आडघोळणा निसता, मपल्या जीवाचा तरफडा होतोय नुसता. माणूस काय दगडावानी काळजाच आहे काय जणू बाया. तशी ती उठून आपल्या हातरुणाकडे जायला निघाली. तोच राघव बोलला, म्या ऐकतोय बरं का समद, म्या काय बाहेर नाही म्हणलं. मपल्यासली बी कळतंय म्हणजे बाईजी. तो पुढचं काही बोलणार तेवढ्यात सकून त्याचं बोलणं मध्येच तोडलं आणि म्हणाली, तू मस्त कळतंय ना, मग काढा झोपा, पडू दे शेण तोंडाल ती. ती वैतागून आस्तळून पस्तळून बोलत होती. पुढे म्हणाली, उद्याच्याला पहाटच निघा तुमच्या बहिणीकडं आणि ताबडतोब एक घाव 2 तुकडे करून यावा, काडी मोड करूनच यावा. तेसनी 17 आपलेसनी 18. इतकी थुलू हुलू करायची काय बी गरज नाही. आलं एखादं थळ तर घेऊ धरून सनी. कुठूनसा कोंबडा आरवण्याचा आवाज आला. सकू उठली. आडावरनं सरासरा 4-5 घागरी पाणी शेंदून आणून तिने रांजण भरून घेतला. झाडझूड साडा सारवण आंघोळ पांघोळ केली. देवघर आवरून देवपूजा केली. चुलीवरचं गरम पाणी मोरीत नेऊन ठेवलं. थपा 2 भाकऱ्या थापल्या. लाल मिरचीचा गोळा पाट्यावर वाटून घेतला. तोवर राघू उठला. त्यांनी चुलीतनं कोळसा घेतला. मोरीत गेला. मोरीतल्या दगडावर कोळसा घासून दात घासले, तोंड धुतलं, आंघोळ केली. मोरीतनं बाहेर आला. सखूनं त्याला कप बशील चहा दिला. राघूनं फुरक्या मारत चहा घेतला. कप बसी बाजूला ठेवली. सखूनं फडक्यात 2 भाकरी आणि त्यावर लाल चटक मिरचीचा गोळा ठेवला. फडक्यात भाकरी बांधून पिशवीत टाकून दिला. ये तू म्या म्हणत त्यांनी सखूचा निरोप घेतला. बाहेर खुटीवरचं पागोटं डोक्यावर ठेवलं. त्यावर उभारणं बांधलं. पायात पायतानं घातली. वाडग्यात आला. गाडी गाळा घातली. पिशवी खुटल्याला अडकवली. गाडी वाडग्याच्या बाहेर घेतली. वाडग्याचं फाटकं लावून घेतलं. पुन्हा गाडीत बसला. बैलाला चुचकारलं. बैल चालू लागले. गाडी ढळली. राघू बहिणीच्या गावाला यसापूरला निघाला. तवर चांगलंच फाटकलं होतं. उगवतीला जरा उजळून दिसत होतं तर मावळतीकडं अजून सावळेपणा दिसत होता. 4-2 चांदण्या अंधुक चालल्या होत्या. पाखरं गारट्यात कुडबुड करत होती. दिवस निघायची वाट बघत होती. पायवाटा जाग्या झाल्या होत्या. मरुतीच्या देवळातला काकड आरती थांबली होती. अस्पष्ट गजबजाट ऐकू येत होता. गार गार वारा सुटला होता. राघव आपल्या तंद्रीत होता. गाडी रस्त्याच्या कडेला शांतपणे चालली होती. पिकं निघून रानशिवार ओकी झाल्यामुळं रानशिवाराकडे येणारी वाट तुरळक वाहत होती. रामराम श्यामश्याम होत होता. कोण पाहुणं, कुठं निघालं वगैरे जुजबी चौकशा होत होत्या. तिकडं सखूनी मीनाला उठवलं. मीना उठली. वाडग्यात घेऊन तिने झाडझूड केली. गुर्राची उगाळ उचलून उकिरड्यावर नेऊन टाकली. आडावरनं पाणी शेंदून आणलं. गाई वासरांना पाणी पाजलं. बैल तर गाडीला राघूसोबत गेले होते. नंतर शेण गोळा करून सापराच्या उतारावर त्याच्या गावऱ्या थापल्या. गाईची धार काढली. वासराला दूध पाजून बाजूला बांधलं. गाई वासरं पुढं चारा टाकून दूध घेऊन घरी आली. आंघोळ करून इतर घरकामात आईला मदत करू लागली. रुक्मन आणि राघू दोघं बहिणी भावंड. रुक्मन राघूची मोठी बहीण होती.
रुक्मण यसापूरच्या बाबूरावला दिलेली होती. यसापूरच्या शिवारात बाबूराव आणि रुक्मणला 5 एकर मस्त काळपोटी आमीन होती. ही जमीन कोरडवाहू होती. दोघंही जमिनीत कष्ट करायचे. वरीस कडाला लागल इतकं पिकायचं. त्यांना सदू नावाचा मुलगा होता. सदू अभ्यासात हुशार होता. गावची शाळा शिकून तो तालुक्याच्या शाळेत, नंतर जिल्ह्याच्या शाळेत शिकला. पुढं शिकून एका मोठ्या कंपनीत मोठा साहेब झाला होता. त्याला नोकरीला लागून वर्ष झालं होतं. तेव्हापासनं त्याच्या मागं लग्नाचा लकडा बाबूरावनं आणि रुक्मणनं लावला होता. रुक्मणचा भाऊ राघू. राघूला मीना नावाची एकुलती एक पोर. देखणी होती, सुंदर होती, दुसरी महालक्ष्मीच जशी. भावाची पोर लय गुणी, नाकनक्षी, बेस हाव, देखणी हाव, कामसनी बी चपळ हाव. सून म्हणून घरात आली तर आपल्यासनी जीव लावल, घर ठेवल्या ठिकाणी राहीन. हातपाय थकल्यावर आजकालच्या सुना सासू सासरे सांभाळायला कानूसं करतात. ही भावाची लेक आहे, आपटून झापटून का होईना तिला आपल्यासनी सांभाळावंच लागन. तिकडच्या तिसनी मायबापचा दाप राहीन, अखेरच्याला आपलं ते आपलं आहे ना. बरं, भावाची पोर नाही केली तर भाऊ दुरावून जाईन, जवळून जाईन, पण पोसायचा नाही. जुनी वाढबी बुजून जाईन. जसा विचार रुक्मण करत होती. म्हणून सदू नोकरीला लागल्यापासून ती भावाच्या आणि भाऊजाईच्या मागं लागली होती की दादा वहिनी तुमची मी नाम आपल्या पोरासनी द्या, दुसरीकडे देऊ नकात बरं, आपली जुनी वाट चलती ठेवा. रुक्मण म्हणत होती आणि रुक्मणचं म्हणणं बी बाबूरावाला पटतच होतं. तर राघोला आणि सखूला पण वाटायचं नव्या नात्यांच्या ठिकाणी काय खोड निघन सांगता येत नाही. काळजाचा तुकडा तोडायचा, लोकांच्या हवाली करायचा. कोण जीव लावतं, कोणी नाही. आजकाल दुनियेचा भरोसाच राहिला नाही. लई ढोरा गुरावानी वागवत्यात लोकाचे लेकी बाळीला. तेव्हा म्हणलं बरं, भावाच्या घरी लेक, इथं पोर सुखात तरी राहीन, खाऊन पिऊन सुखी समाधाने तरी दिसन लेकरू. जीवासनी घोर होणार नाही, भावाला बोलता बी येईन, भाऊ बी जीन लावल ना भासीला. असं म्हणून राघून सखून होकार दिला होता. कसंही केलं तरी नातं वाया जात नाही असा दोघांनी विचार करून राघून सखून मीनाला बहिणीच्या घरी द्यायचं मनाशी पक्क केलं. दिवाळी गेली, तुळशीचं लग्न लागलं आणि लगीन सराई सुरू झाली. ज्यांनी ज्यांनी लग्न धरून ठेवली होती त्यांची कार्य पार पडली. ज्याचे नवे सोयर संबंध जोडायचे होते त्यांनी धावपळ करून सोयर संबंध जोडून घेतले. लग्न कार्य पार पडली. राघू आणि सखू राघूच्या बहिणीकडून संदेश येण्याची वाट बघत बसले, पण त्याला बहिणीकडून ना निरोप आला ना सांगावा आला. बहीण मेवण्याच्या मनात झोका झुलून गेला काय जणू. नको नको ते विचार राघूच्या मनात यायला लागले. अशा विचारात तो यसापुरात आला. दुपार कलतीला लागली. उन्हानं जीवाची काहिली होत होती. वाऱ्यानं पान हालत नव्हतं. पाखरं कुठं गडप झाली होती कोण जाणे. पडक्या घराच्या सावलीत कुत्रे पौडले होते, अधूनमधून गुरगुरत होते. गरम झाड्या सापा लागत होत्या. जेवणं खाणं करून लोक कुठं सापरात, कुठं पडवीत, कुठं निंबाच्या सावलीत, कुठं मारुतीच्या देवळात, कोणी कुठं सावलीचा आसरा धरून तोंडावर उभारणं टाकून डोळे मिटून पडलेलं होतं. कोणाला डोळका लागला होता तर कोणी उगीचं डोळे मिटून पडलं होतं. बाबूराव सापरात पोतं टाकून पडला होता. तोंडावर उपारणं घेतलं होतं. तर रुक्मण उंबऱ्यावर डोकं ठेवून डोळे मिटून पडली होती. तिला झोप लागत नव्हती, पण डोळे मिटून ती पडली होती. कर्र कच्च गाडीच्या चाकाचा एकाएकी आवाज आला तसं रुक्मणनं खाडकन डोळे उघडले. एवढ्या उन्हात कशाचा आवाज आला असेल बरं, म्हणून तिने जरा कोस बदलली आणि वाटेच्या खाली तिची नजर गेली तशी ती खडबडून उठून बसली आणि बघायला लागली. तिच्या डोळ्यांवर तिचाच भरवसा बसना. ती ताडकन उठली आणि भर उन्हात वाट्याच्या कडेवर येऊन उभी राहिली. तवर राघूने गाडी वळवून पलीकडं अंगणात नेबाच्या झाडाखाली घेतली. कासरा फेकला, खाली उतरला. बैल गाडीपासून वेगळे केले, गाडीच्या धुऱ्याखाली ठेवल्या. बैल धुऱ्याला बांधले. गाडीतनं कडब्याची पेंढी काढली, गुडघ्यावर ठेवली, मध्यभागी मोडली आणि बाईला पुढं टाकली. खुटल्याला टांगलेली पिशवी हातात घेतली आणि तो माग वाट्यावर चढण्यासाठी वळला. तोच, अरे दादा तू असा अवचित का सर, समधी बरी आहेत ना, रुक्मिणी म्हणाली.
तवर बाबूराव पण उठून उभं राहून तिथं आला आणि म्हणला, अगं जरा दामानं घे. तेसनी घरात तर येऊ देशील का नाही? का इथंच उभं राहू देतीस तेसनी बाहेर उन्हामध्ये? राम श्यामश्याम झाला. राघू वाटेवा आला. रुक्मिणीनं त्याच्या हातातून पिशवी घेतली. सगळे पडवीत आले. बाबूरावानं पोतं पुढं सरकवलं. राघू भीतीला पाठ लावून बसला. तवर राधाने घागरीतनं तांब्यात पाणी आणलं. राघूनं पाणी घेऊन गुळण्या केल्या, मुळकळी फेकली, मुकळी पारवाट्याच्या खाली गेली. तशी रुक्मण म्हणली, थोडं घोडभर पाणी पी बरं दादा. तू उन्हातनं आलायस. उन्हातनं आल्या एकदम पाणी पिऊ नाही बरं. मग चहा पाणी झाला. थोडा असाच टाईम गेला. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. गप्पा करता करता राघू मूळ मुद्द्यावर आला. तसं बाबूरावनं आणि रुक्मिणीने पण राघू का आला होता हे ताडलं होतं, पण त्याचाही नाईलाज होता. आता खुलासा करून सांगावंच लागणार होतं. सदा आल्यावर लगेच लगीन धरायचं होतं. तसे ते दोघं पण सदाचीच वाट बघत होते. सदाला रुक्मिणीने आणि बाबूरावने 2 पत्र धाडली होती, पण त्यांचा खुलासा का खुशाली येतच नव्हती. नोकरीवर गेल्यापासून 1-2दा त्याच्या खुशालीचं पत्र आलं होतं, त्यानंतर पत्रच नव्हतं. बाबूराव आणि रुक्मिणीने पण याला पत्र पाठवलं होतं, लग्न पक्क करायचं, एकदा येऊन जा, पण त्याचं उत्तरच नाही. आता भावाला सांगू तरी काय आणि कसं, असा रुक्मिणी पुढं आणि बाबूरावापुढं पेच पाडला होता. इकडं आड तिकडं हिर असा आडफासा त्यांना झाला होता. पावसा पाण्याचे दिवस डोक्यावर आले होते, ही खरंच होतं. पण राघू लग्नाच्या विषयाला सुरुवात करणार तेवढ्यात बाहेरनं आवाज आला, अरे बाबूराव आहेत का घरी? म्या पोस्टमन आहे, तुमचा टपाल घ्या की. पोस्टमन म्हणतात बाबूराव आणि रुक्मण गाईत बाहेर आले. दोघांचे चेहरे खुलले. तशी रुक्मण म्हणली, या ना भाऊ, या की आत. इतक्या उन्हात का उभं राहताय? त्याच्यावर पोस्टमन म्हणला, अरे बसण्या इतका टाईम नाही ताई, आज लय टपाल हे वाटाया. त्यावर बाबूराव म्हणला, भाऊ तेवढं टपाल वाचून दावा की, आमसने काय वाचायला येतंय का? थोडा वेळ आत या वाईट सावलीत. पोस्टमननं विनंती ऐकली. तो आत आला. रुक्मणनं त्याला बसायला दुसरं पोतं टाकलं आणि पाणी घेऊन आली आणि म्हणली, भाऊ पाणी घ्या. पोस्टमननी तांब्याला तोंड न लावता वरूनच तांब्यानं तोंडात पाणी घेतलं. तांब्या बाजूला ठेवला. रुक्मण तांब्या घेऊन गेली. तांब्या मोरीत हिसळून फळीवर ठेवून आली आणि पत्राचं वाचन ऐकण्यासाठी येऊन बसली. तोवर पोस्टमनने पाकिट फोडलं आणि वाचायला सुरुवात केली. सर्वजण जीव एकवटून ऐकायला लागले. तीर्थरूप आई बाबा, साष्टांग दंडवत. आपले 2 पत्र आले. कामाच्या गर्दीमुळं पत्र लिहून पाठवायला मला वेळ नाही मिळाला. उशीर झाला खरा, पण मला माफ करा. असो, मी इकडं तिकडं खुशाले, काळजी नसावी. दुसरी आनंदाची गोष्ट अशी की माझी दुसऱ्या देशात बदली झाली आहे. माझ्यासोबत याच देशातली एक मुलगी काम करते. तिचं नाव ल्युसी आहे. तिचा स्वभाव खूप गोड आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजेच दिवाळीनंतरच्या महिन्यात आम्ही इथल्या चर्च नावाच्या मंदिरात लग्न केलेलं आहे. लवकरच ल्युसीला बाळ होणार आहे. मग आम्ही बाळ घेऊन विमानाने तुम्हाला भेटायला येऊत. काळजी करू नका, आनंदात राहा. माझी काहीच काळजी करू नका. ल्युसीच्या आईबाबांचं खूप मोठं शेत आहे. त्या शेतात खूप मोठे वेगवेगळी 2 घरे आहेत. एका घरात लुशीचे आईबाबा राहतात. एका घरात मी आणि लुशी राहतो. जेवायला आम्ही सगळे एकत्र येतो. लुशी आणि तिचे आईबाबा खूप दयाळू आहेत, चांगल्या स्वभावाचे आहेत. माझी खूप काळजी घेतात. मला फार जीव लावतात. लुशी पण माझी खूप काळजी घेते. मला बाजारात पण एकट्याने जाऊ देत नाही. लुशीचे बाबा लगे गाडी काढतात. आई बाबा, या पत्रासोबत मी आमच्या लग्नाचे, ल्युशीचे, तिच्या आईबाबांचे आणि घराचे शेताचे फोटो पाठवतोय. मला खात्री आहे तुम्हाला ते आवडतील. लुशी तर तुम्हाला नक्कीच आवडेल. ती नेहमी हसरी आहे. असो, पत्र पूर्ण करतो. आम्हाला लुशीच्या आईबाबांबरोबर त्यांच्या गाडीतनं बाहेर जायचंय. पुन्हा पत्र लिहीन, काळजी करू नका. नमस्कार करतो. लुशीचा पण आपणा दोघांना नमस्कार. तुमचाच सदू.
पत्र वाचून दाखवून पोस्टमन टपाल वाटपासाठी निघून गेला. रुक्मन आणि बाबूराव एकमेकांकडे निर्जीव बाहुल्यांसारखे पाहत बसले. राघू तोंडात मारल्यासारखा शून्यात बघत बसला होता. त्याची अवस्था धोबी का कुत्ता न घरका न गाठका अशी झाली होती. उन्ह उतारणीला लागून संध्याकाळ होत होती. राघू खाडकन उठला, वाट्याच्या खाली आला. बैलगाडीला जोडले, बैलाला चुचकारलं. गाडी पांदेला लागली. अंधार पसरत चाललेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता तात्याराव पुंजाबा पवार यांच्या वणवा या कथासंग्रहातली कथा नात्यातली सोयरीक. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. तात्याराव पवार सरांची आज पहिलीच कथा आपण आपल्या चॅनलवर ऐकली, म्हणजे पहिल्यांदाच आपण आपल्या चॅनलवर त्यांची कथा तुम्हाला ऐकवलेली आहे. यापुढेही नित्यनियमानं त्यांच्या वणवा या संग्रहातल्या कथा तुम्हाला निश्चितच ऐकायला मिळतील. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.